आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। जतचे कार्यसम्राट आमदार माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या निवेदनाद्वारे एक विनंती करतो की गेली अनेक वर्षे जत तालुका हा उपेक्षित राहिलेला आहे आणि ह्या तालुक्याचा विकास होण्यासाठी त्याचं भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता या तालुक्याचं त्रिभाजन विभाजन व्हावं अशा पद्धतीची मागणी सातत्यानं अनेक वर्ष होत आहे। परंतु जाणीवपूर्वक इथल्या राजकारण्यांनी, इथल्या प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक हा तालुका उपेक्षित ठेवण्याचं काम केलेलं आहे। कारण जत तालुक्याचे दोन भाग जर सांगली जिल्ह्याचे दोन भाग जर बघितले तर एका बाजूला सुजलाम सुफलाम असलेले 5 तालुके आणि एका बाजूला अतिशय दुष्काळी परिस्थिती असलेले 3 तालुके। त्या 3 तालुक्यापैकी जत तालुका हा 288 मतदारसंघ, महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ आणि कर्नाटक बॉर्डर असलेला तालुका। त्या तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं आहे आणि म्हणून त्यातल्या शेवटच्या गावाचा माणूस तालुक्याला पोचण्यासाठी किमान 3 तासाचा कालावधी लागतो। त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांची उपेक्षा होते, विद्यार्थ्यांची हाल अपेष्टा होते आणि त्यामुळं इथल्या प्रशासकीय कामाला खूप मोठा अडथळा येतो। म्हणून ह्या उपोषणाच्या माध्यमातून माडियाळला जे चक्री उपोषणाचा कार्यक्रम इथल्या तरुणांनी, इथल्या पंचक्रोशीतील गावांनी घेतलेला आहे, त्याला संपूर्ण 44 गावाच्या ठराव करून त्याला पाठिंबा मिळालेला आहे आणि म्हणून शासनाने याची दखल घ्यावी, माननीय देवाभाऊंनी दखल घ्यावी। जर ह्या आंदोलनाची, या उपोषणाची जर शासनानं शासकीय पातळीवर जर नोंद घेतली नाही तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे उपोषण, ह्या उपोषणाचं आणखी उग्र स्वरूप धारण होईल आणि कदाचित आमरण उपोषण करून करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।